लातूर जिल्ह्यात अवैध दारू आणि हातभट्टी व्यवसायाविरोधात पोलिसांची धडक कारवाई। एका दिवसात तब्बल 8 गुन्हे दाखल आणि 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभर विशेष मोहीम राबवली। दिनांक 2 जून रोजी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध दारू व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली। या कारवाईत हातभट्टी दारू, गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे हजारो लिटर गुळ मिश्रित रसायन, कच्चा माल आणि उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले। सर्वात मोठी कारवाई रेणापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वसंतनगर तांडा परिसरात केली। या ठिकाणी सुरू असलेला हातभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आला। या कारवाई दरम्यान हजारो लिटर रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले। तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी कॅन, प्लास्टिक टाक्या, डबे ट्यूब, घागरी आणि 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या। या संपूर्ण मोहिमेत एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले असून अंदाजे 3,12,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अवैध दारू व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवा। लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ही मोहीम आगामी काळातही अधिक तीव्रतेनं